मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? सगळे आनंदात आहात ना? तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला व्हॅलेंटाईन गिफ्टची आयडिया देणार आहे. पण तत्पूर्वी मला तुम्ही हे लेक्चर द्याल. करिश्मा, व्हॅलेंटाईन हा आपला नसतो बरं का. हा बाहेर देशातला सण आहे. त्यामुळे तू प्लीज ह्याला प्रमोट करू नको. माझं म्हणणं काय आहे, व्हॅलेंटाईनच्या निमित्तानं का होईना पण आपण नवरा बायको वेळ घालवतोय, एकमेकांना छान अशी गिफ्ट देतोय किंवा छान असा टाइम स्पेंड करतोय, तर काय हरकत आहे इथून सुरू करायला? हा, पण माझं यात एक म्हणणं आहे की तुम्ही व्हॅलेंटाईनलाच ह्या गोष्टी करू नका. ऍटलिस्ट आठवड्यातून एकदा केलं तर चांगलंच आहे. नाही जमत आठवड्यातून एकदा, तर महिन्यातून एकदा तरी या ज्या मी 10 पॉइंट सांगणार आहे ह्या गोष्टी महिन्यातून एकदा तरी करत जा. त्यामुळे ना तुमचं नवरा बायकोचं नातं खूप दृढ होईल आणि तुमचं मॅरेज खूप छान व्हायला लागेल. तर मैत्रिणींनो, व्हॅलेंटाईन गिफ्ट आयडियाज मध्ये पहिला पॉइंट येतो ते म्हणजे डेटवर जा. यस, तुम्ही डेटवर जा. लग्नाला 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, 20 वर्ष झाली आणि अजून डेटवर नाही गेला? अरे डेटवर जात जा. डेट ही अशी संकल्पना आहे ती फक्त कॉलेजच्या मुलामुलींसाठी नाहीये. कॉलेजला जेव्हा असतं तेव्हा तुम्ही फ्रेंड सोबत जाता, बॉयफ्रेंड सोबत जाता, गर्लफ्रेंड सोबत जाता. तेव्हा तो किंवा ती अतिशय हक्काची नसते. लग्न होईल का नाही माहित नसतं. पण आता तुम्हाला हक्काचा पूर्णपणे नवरा मिळालाय, जो तुमच्यासोबत आहे, तुमच्यासोबत राहणार आहे. त्याच्यासोबत डेटला जाणं म्हणजे फार आनंद असतो. सिरियसली आम्ही नवरा बायको पण मध्ये मध्ये डेटला जात असतो. आमची डेट मी तुम्हाला सांगते. मी काय करते, नवऱ्याचं ऑफिस मला माहितच आहे म्हणजे ऑफकोर्स. तर त्याच्या जो सुटण्याचा टायमिंग आहे ना, त्याच्या खाली मी जाऊन थांबते त्याच्या सुटण्याच्या टायमिंगला. आणि तो आला मला दिसला तर चांगली गोष्ट, नाहीतर त्याचा टायमिंग झाला की मी कॉल करते, मी खाली थांबली. मग तिथून आमची सरप्राईज डेट असते. त्यालाही माहिती नसतं, सरप्राईज असतं ते. आणि मग आम्ही जातो. आम्ही मग हॉटेलवर जातो, इकडे तिकडे जातो, फार गप्पा मारतो. मग घरी सांगतो की आम्ही उशिरा येणार आहे आणि भरपूर अशा ब्लाइंड डेट करतो. मग तुम्ही अशी डेट व्हॅलेंटाईनला पण करू शकता. आता दुसरं म्हणजे आहे ते म्हणजे गिफ्ट. येस, गिफ्ट तुम्ही द्या, पण गिफ्टच हवेत असं काही नसतं. प्रत्येक नवऱ्याला बायकोकडून हवा असतो ते म्हणजे वेळ, आणि प्रत्येक बायकोला नवऱ्याकडून हवा असतो तो म्हणजे वेळ. म्हणजे एकमेकांसोबत घालवलेला वेळ हाच आपल्या जीवनाचा किंवा मॅरेज लाईफचा अमूल्य ठेवा आहे. जेवढं तुम्ही एकमेकांना ऍक्सेप्ट कराल, समजून घ्याल, तेवढंच हे नातं सुदृढ बनणार आहे आणि छान बनणार आहे. पण गिफ्ट मध्ये जर तुमच्या नवऱ्याला एखादी गोष्ट आवडत असेल, जसं की वॉच, शर्ट्स, टी शर्ट्स, तुम्हाला वाटतं की माझ्या नवऱ्याकडे हे नाही आणि अशामध्ये ते छान दिसेल आणि ते गिफ्ट यूज मध्ये येईल. येस, यूज मध्ये येणार असेल तरच घ्या, नाहीतर पैसे खर्च करून तसे काय फायदा नाहीये. आता मुलांना गिफ्ट देता येईल अशा गोष्ट म्हणजे सनग्लासेस, परफ्यूम, वॉलेट, शर्ट, टी शर्ट, पॅन्ट. येस, अजून जर ऍक्सेसरीज तुमचे हस्बंड किंवा तुमचा बॉयफ्रेंड घालत असेल तर या मुलांना गिफ्ट देण्याच्या गोष्टी. आता थर्ड पॉइंट म्हणजे कॅन्डल लाईट डिनर. येस, तुम्ही डिनरला 2 जण जायचंय आणि डिनरला जाऊन फक्त आपल्याला जेवायचंय हे त्याच्या मागचं मोटिव्ह नाहीये. आपल्याला भरपूर अशा गप्पा मारायच्यात. एक घ्यायचं, स्टार्टर एक घ्यायचं, दुसरं घ्यायचं, भरपूर अशा गप्पा मारायच्या. त्याच्यानंतर स्टार्टर संपलं की मेन कोर्सला जायचं. त्याच्यानंतर भरपूर अशा गप्पा मारायचा. फक्त अट एकच की तुम्ही 2घच जा आणि तुमच्या आवडीचे ड्रेस, वेस्टर्न असेल, साडी असेल, तुमच्या आवडीचे ड्रेस घालून जा आणि भरपूर गप्पा मारा आणि डिनर करा. कॅन्डल लाईट डिनर मस्त ऑप्शन आहे एक रोमॅन्टिक डेटसाठी. पण तुम्ही म्हणसाल, अगं करिश्मा, मला मुलं आहेत, लहान मुलं आहेत, त्यांचं काय करू, त्यांना सांभाळायला कोणी नाही आणि मला कॅन्डल लाईट डिनरला, डेटला जायला पण आवडेल. अशांनी काय करू शकता, मुलांना घरी पटकन झोपवू शकता. 9-10च्या सुमारास झोपवा आणि ते झोपले की सगळ्या लाईट्स बंद करा आणि डिनर सुरू करा. तुम्ही तो डिनर बाहेरूनही मागू शकता आणि मस्त गप्पा मारून तो डिनर तुम्ही खाऊ शकता. डिनरचा आनंद पूर्ण घरात छानपैकी दिवे लावू शकता. तुमच्या टेबलवर एक दिवे लावू शकता. जरी खाली बसणार असाल तर एक छोटा स्टडी टेबल असतो, तो घेऊ शकता, चांगला डेकोरेट करून. त्याच्यावर तुम्ही ती प्लेट छान ठेवू शकता आणि भरपूर दोघांमध्ये एकच ताट घ्यायचं. घरात तर तुम्ही काय मस्तच एन्जॉय करू शकता. दोघांमध्ये एक ताट घ्यायचं आणि मस्त गप्पांच्या नादात तो तुमचा व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचा. आणि ही कन्सेप्ट जर तुम्हाला आवडली तरी कंटिन्यू ठेवायची. या सगळ्या गोष्टी फक्त व्हॅलेंटाईन पुरत्या नाहीयेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पॉइंट 5वा हा मुलांसाठी आहे. हा पॉइंट स्पेशली लग्न झालेल्या पुरुष मंडळींसाठी आहे. मुलांनी स्त्रियांना म्हणजेच आपापल्या बायकोला गिफ्ट द्यायचं म्हणजे फुलांचा गजरा. येस, मोगऱ्याचा गजरा प्रत्येक स्त्रीला आवडतो आणि तो नवऱ्याने आणला असेल तर खूपच आवडतो, खूप आवडतो. म्हणजे ती खूप जपते त्या फुलांना. अक्षरशः पूर्णपणे वाळून गेल्याशिवाय ती ते टाकतच नाही आणि खूप दिवस तिला ते टाकणंही होत नाही, इतका तो तिला आवडतो, जर तो तिच्या नवऱ्याने आणून दिलेला असेल तर. येस, बघा, साधा सुद्धा फुलांचा गजरा जर तुमच्या बायकोला इतका आनंद देऊ शकतो तर तुम्ही हा गजरा साधा द्यायलाच हवा ना.
त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे ते म्हणजे तुम्हाला जर एकत्र छान वेळ स्पेंड करायचा आहे आणि तुमच्या आठवणींना उजाळा द्यायचा आहे, तर तुम्ही मस्त लग्नाचा अल्बम बघू शकता, लग्नाची सीडी लावू शकता. कित्येक जण अॅनिव्हर्सरीला स्वतःच्या लग्नाचा अल्बम बघतात, पण कित्येक जण नाही बघत. म्हणजे मीही बघत नाही लग्नाचा अल्बम, लग्नाची सीडी मी बघितली नाही. माझ्या लग्नालाही 11 वर्ष झालेत, पण मी खूपदा नाही बघितला. पण व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने हे आपण करू शकतो. त्याच्यानंतर 7वा पॉइंट आहे ते म्हणजे आवडीचं जेवण. येस, तुमच्या नवऱ्याला काय आवडतं, तुमच्या हातचं काय आवडतं. म्हणजे खूप सारी माणसं अशी असतात की त्यांना बाहेरचं जेवण नको असतं हॉटेलमधलं. ऑफकोर्स तिथे जास्त प्रिझर्वेटिव्ह असतात आणि हॉटेलमधलं जेवण कधीतरीच ठीक असतं. म्हणजे तुम्हाला पण, सगळ्यांना जे बघतात व्हिडिओ त्यांना सगळ्यांना हॉटेलमधलं जेवण हे अगदी महिन्यातून एकदा वगैरेच चांगलं असतं. शक्यतो तुम्ही घरातलं खायलाच प्राधान्य द्या, कारण सगळं प्रिझर्वेटिव्ह असतं त्यामध्ये. तर तुमच्या नवऱ्याला काय आवडतं तुमच्या हातचं ते तुम्ही करा. सकाळपासून छान तयारी करा आणि संध्याकाळी मस्त कॅन्डल लाईट डिनर करा. खूप खुश होईल तुमचे हजबंड. त्याच्यानंतर पॉइंट 8व्या पॉइंट मध्ये सांगणार आहे ते म्हणजे रोमॅन्टिक सॉंगवर रोमॅन्टिक डान्स. येस, मुलं वगैरे असतील, मुलं झोपल्यावर एखादं सॉन्ग रोमॅन्टिक प्ले करा आणि छानसा वेस्टर्न ड्रेस घालू शकता संध्याकाळी रात्री आणि मस्त असं कपल डान्स करू शकता. आम्ही खूपदा करतो, म्हणजे आम्ही हजबंड वाईफ खूपदा करतो. मस्त असं म्हणजे डान्स आम्हाला खूप येतो असं म्हणून नाही, तुम्ही जसं येतोय तसं करा. खांद्यावर हात ठेवा आणि मस्त कपल डान्स करा, खूप वेळ करा. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवा, त्याला आपल्या खांद्यावर डोकं ठेवू द्या, मोकळं उद्या, बोला, हक करा, प्रॉपर एकदम टाईट हक करा. कारण हेच असतात आपले इमोशनल. आपल्याला ऍक्च्युअली हेच हवं असतं की आपला हसबंड आपल्याजवळ पाहिजे, तीच आपल्यासाठी जन्नत. म्हणजे आपल्या हसबंडच्या मिठीमध्ये आपण आहे, तीच आपल्यासाठी जन्नत. नंतर पॉइंट नंबर 9. हा पॉइंट नंबर 9 मुलांना आणि मुलींना दोघांनाही लागू होतं. ते म्हणजे गुलाबाचं फूल. पूर्ण बुके देण्यापेक्षा एक फुल खूप इमोशनली अटॅच होतं. येस, मी माझा लास्ट टाइम म्हणजे आत्ता महिनाभरापूर्वी केलेला प्रयोग सांगते. मी 1 जानेवारी आला होता, 1 जानेवारी 2025. मी म्हणलं आज नवीन वर्षाचा नवीन दिवस आहे, आपण तो छान सेलिब्रेट करूया. मी काय केलं होतं, फक्त एक गुलाबाचं फूल घेतलं होतं आणि नवऱ्याला दिलं होतं. नवरा इतका खुश झाला ना, त्यांनी स्वतःहून मिठी मारली. रोज मी त्याला मिठी मारते, ते गुलाबाच्या फुलामुळे तो इतका खुश झाला की त्यांनी मला मिठी मारली. त्याच्यानंतर बाकीची पण गुलाबाची फुलं आणली, माझ्या मुलीला दिलं. ती म्हणली, आई वाव, तुम्हाला फुल दिलंस. ती पण खूप हॅपी झाली. मी तिला छान मिठी मारली. इव्हन मी माझ्या सासूबाईला पण गुलाबाचं तेच फुल दिलं, त्यांनाही फार आनंद झाला. त्यांनी ते अक्षरशः फुल डोक्यात घातलं. त्या दिवसापुरतं का होईना त्यांनी ते डोक्यात घातलं आणि मी सासूबाईंना सांगितलं की तुम्ही सासऱ्यांना तेच फुल द्या, तुम्ही काही हरकत नाही. मग सासरे खुश झाले. म्हणजे एक गुलाबाचं फुल खूप इमोशनली अटॅच होतं आणि खूप छान फील करतं. म्हणजे या फुलाने समोरच्याचे हॅप्पी हार्मोन्स पण जागे होतात आणि खूप छान फील होतं. पॉइंट नंबर 10 म्हणजे भरपूर अशा गप्पा. येस, या गप्पांचा सेशन आठवड्यातून एकदा झालाच पाहिजे आपल्या पार्टनर सोबत. आठवड्यातून नसल पॉसिबल होत तर महिन्यातून एकदा गप्पांचा सेशन झालाच पाहिजे. आणि या गप्पांमध्ये तुम्ही महत्वाचे प्रश्न विचारा की धीरज, तुला काय रे माझ्याकडून अपेक्षा आहेत ऍज अ वाईफ म्हणून? तुला काय वाटतं, कुठे मी चुकते? त्याच्या अपेक्षा ऐकून घ्या आणि त्यालाही म्हणजे नवऱ्यालाही सांगा, तुम्ही माझ्या ह्या अपेक्षा आहेत, मला तुम्ही सर्वस्वी आवडता, पण मला ना हे तुम्ही जे वागलात ते खटकलं होतं, पण नेक्स्ट टाइम नका वागू प्लीज. आपल्या प्रायोरिटीज काय आहेत? आपला सेल्फ रिस्पेक्ट किंवा इगो कधी दुखावला असेल तर त्यांना सांगा प्रेमाने. आणि कसं राग आले की त्या वेळेस सांगण्यापेक्षा ना, असं जेव्हा गप्पांच्या ओघांमध्ये तुम्ही सांगितलं ना त्यांना, जेव्हा आपण दोघंच आहेत, तेव्हा ते त्यांना जास्त आनंद वाटतो आणि पटतं ते. मग रागारागात 4 चौघं असतात आणि तुम्ही त्यांना बोलला तर त्यांना फार ते लागतं. एकतर मेल इगो फार फ्रेजाईल आहे. तर त्या गप्पांच्या ओघात तुम्ही थोड्याशा त्यांच्या अपेक्षा जाणून घ्या. आपल्याकडून त्यांना काय अपेक्षा आहेत, त्यांच्याकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत, ह्यावर तुम्ही गप्पा मारू शकता. आणि तुमचं नातं कसं सुदृढ बनेल आणि किती छान बनेल याची तुम्ही काळजी घ्या. तर तुम्हा सर्वांना हॅपी व्हॅलेंटाईन डे. खुश राहा, छान राहा. या टिप्स फक्त व्हॅलेंटाईन पुरत्या नव्हत्या, या टिप्स लॉंग लाईफ